नमस्कार. स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा चॅनलवर. मित्रमैत्रिणींनो, आज आपण स्वतःच्या रंग, रूप आणि आवाजामुळे स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणाऱ्या एका कावळ्याची बोधकथा ऐकणार आहोत. या कथेचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा आवडली तर कथेला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा. आणि अशाच दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला. एका घनदाट जंगलात नाना तऱ्हेचे पशुपक्षी राहत होते. त्याच जंगलात एका झाडावर राहत होता एक कावळा. तो आपल्या स्वभाव धर्मानुसार दिवसभर काव काव करत इकडे तिकडे फिरत असे. त्याच झाडाखाली एक साधू बाबा राहत होते. ते दिवसभर त्या झाडाखाली बसून साधना करत असत. कावळ्याच्या कावकावने सुद्धा त्यांचे डोळे उघडत नसत. एक दिवस साधू बाबा साधनेमध्ये लीन असताना त्यांच्या चेहऱ्यावर काही पाण्याचे थेंब पडले. त्याबरोबर साधू बाबांनी डोळे उघडले आणि ते इकडे तिकडे पाहू लागले, पण त्यांना कुणीच दिसले नाही. मग त्यांनी वर पाहिले तर झाडावर बसलेला एक कावळा त्यांना रडताना दिसला. साधू महाराजांनी कावळ्याला झाडावरून खाली बोलावले व त्याला रडण्याचे कारण विचारले. त्यावर कावळा म्हणाला, रडू नको तर अजून काय करू? देवाने सगळ्या पशुपक्ष्यांना बनवलं आणि सगळ्यांना सुंदर रंगरूप दिले, पण मला मात्र हा काळा रंग देऊन देवाने माझ्यावर अन्याय केला आहे. हा काय रंग आहे? हे ऐकून महात्माजी म्हणाले, अच्छा, तर तुला तुझ्या काळ्या रंगाचे दुःख आहे. अरे पण कोकिळा पण काळीच आहे ना, पण तिची तर देवाकडे काहीच तक्रार नाही. त्यावर कावळा म्हणाला, बाबा, मला उगाच समजावू नका तुम्ही. मला सगळं माहीत आहे. कोकिळाताई जरी माझ्यासारखी काळी असली तरी देवाने तिला किती सुंदर आवाज दिला आहे. लोक कोकिळाताईंचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध होतात, पण माझी कावकाव ऐकून मात्र माझ्या मागे एक काठी आणि दगड घेऊन लागतात. फक्त काय ते श्राद्धाचे दिवस असतात ना, पितृपक्ष वगैरे, तेव्हाच फक्त माझा मान ठेवतात. मला खायला प्यायला घालतात, तो पण ह्यासाठी की श्राद्धाचे जेवण मी खाल्ल्यामुळे त्यांच्या पितरांना शांती मिळणार म्हणून. नाहीतर कोण विचारतो मला? आता तुम्ही सांगा, माझ्या अशा जीवनावर मी रडू नको तर काय हसू? कावळ्याचे हे बोलणे ऐकून महात्माजी हसले आणि म्हणाले, अच्छा, तर तुला असं वाटतं की देवाने तुम्हा कावळ्यांवर अन्याय केला आहे? त्यावर कावळा म्हणाला, हो, नक्कीच अन्याय केला आहे आमच्यावर देवाने, हा काळा रंग आम्हाला देऊन. त्यावर महात्माजी त्याला म्हणाले, काही हरकत नाही, तू रडू नकोस बाबा. मी तुझे दुःख दूर करू शकतो. मी माझ्या शक्तींनी एक वेळ तुला जे बनायचं आहे ते बनवू शकतो. हे ऐकून कावळ्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, खरंच असं होऊ शकतं? मग तुम्ही ना मला हंस बनवा. हंस, हा हा, किती सुंदर सफेद रंग असतो त्याचा. विचार करूनच किती छान वाटते मला, काय सांगू तुम्हाला. तुम्ही मला ना पटकन हंस बनवून टाका. कावळ्याचा हा उतावळेपणा पाहून साधूबाबा त्याला म्हणाले, बघ हा, नीट विचार करून सांग मला, कारण मी हे फक्त एकदाच करू शकतो. त्यावर कावळा म्हणाला, हो हो, अगदी नक्की, विचार करायची गरजच नाही, तुम्ही मला पटकन हंस बनवून टाका. त्यावर थोडा वेळ विचार करून साधूबाबा कावळ्याला म्हणाले, मला असं वाटतं की तू एकदा हंसाशी बोलून घ्यावं. त्याला विचारून बघावं की तो त्याच्या रंग, रूप आणि जीवनाविषयी खुश आहे की नाही. बघ एकदा तो काय म्हणतो ते, आणि मग तू माझ्याकडे ये. चतुर कावळ्याला साधूबाबांचं हे म्हणणं पटलं. तो म्हणाला, ठीक आहे, मी जातो आणि हंसाला भेटून येतो. असं म्हणून तो पटकन तिथून उडून हंसाकडे गेला. जंगलातील एका तलावामध्ये संतपणे आरामात अगदी ऐटीत पोहणाऱ्या त्या हंसाला पाहून कावळा म्हणाला, हंस दादा, हंस दादा, किती सुंदर रंग आहे रे तुझा, एकदम दुधासारखा पांढरा. तुला बघून लोक किती खुश होतात ना, तुझे फोटो पण काढतात. तू दिवसभर ह्या स्वच्छ पाण्यावर संतपणे पोहत असतोस, अगदी एखाद्या सेलिब्रिटीसारखा. किती सुंदर मस्त जीवन आहे ना तुझं. कावळ्याची बडबड ऐकून हंस म्हणाला, ए कावळ्या, गप्प बस जरा. केव्हापासून तुझी बकवास ऐकतो आहे मी. आता एक जरी शब्द बोललास ना तर ह्याच स्वच्छ पाण्यात बुडून बुडून मारेन तुला. हंसाच्या या बोलण्याने कावळा घाबरला आणि हळू आवाजात म्हणाला, हंस दादा, काय झालं? मी काही चुकीचं बोललो का? तुम्हाला पण काही त्रास आहे का? त्यावर वैतागलेला हंस म्हणाला, त्रास? अरे त्रासच त्रास आहे मला. म्हणे पांढरा, हा पण काही रंग आहे?
शोक प्रकट करण्याचा दुखवट्याचा रंग आहे हा. आणि फोटोचं म्हणशील तर लोक जेव्हा फोटो काढायला येतात ना तेव्हा खूप त्रास देतात मला. माझे उडतानाचे फोटो काढण्यासाठी मला दगड फेकून मारतात, माहिती आहे तुला. मी तर खूप कंटाळलो आहे या आयुष्याला. पाण्यात राहून राहून तर अगदी ऊब आलाय मला. ना तर मी तुझ्यासारखा दूरवर उडून जाऊ शकत, ना तर मी झाडावर राहू शकत. यापेक्षा मरण पत्करलं बाबा. मुक्ती तरी मिळेल या जीवनातून. हंसाचे हे बोलणे ऐकून गोंधळून गेलेला कावळा परत साधूबाबांकडे आला आणि म्हणाला, बाबा, हंस तर माझ्यापेक्षाही जास्त दुःखी आहे. मला हंस नाही बनायचं. असं करा की तुम्ही मला पोपट बनवा. कावळ्याचे हे बोलणे ऐकून महात्माजी म्हणाले, बनवेन ना, पोपट सुद्धा बनवेन मी तुला. पण तू एकदा पोपटाला सुद्धा भेटून आलास तर बरं होईल. काय माहीत हंसाप्रमाणे त्याचीही काही समस्या असेल. कावळा म्हणाला, हा बाबा, तुम्ही बरोबर बोलताय. पोपटाला पण एकदा भेटायलाच हवं. असं म्हणून कावळा लगबगीने उडाला पोपटाला भेटण्यासाठी. त्याच जंगलात एका झाडावर खूप सारे पोपट राहत होते. कावळा त्या झाडाजवळ पोहोचला, पण त्याला तिथे पोपट दिसलेच नाहीत. पोपटाला शोधण्यासाठी तो थोडा वेळ त्या झाडाभोवतीच चक्रा मारू लागला. त्याला चक्रा मारताना पाहून एक पोपट त्याला म्हणाला, काय रे कावळ्या, काय काम आहे तुझं? इथे कशाला चक्रा मारतोयस? त्यावर कावळा म्हणाला, पोपट दादा, माझं ना तुमच्याकडे एक काम आहे. मला तुमच्या सल्ल्याची गरज आहे हो. मी खूप कंटाळलोय माझ्या आयुष्याला. काय सांगू तुम्हाला, मी काळा कलुडा असल्यामुळे कुणीच मला पसंत करत नाही. आणि एक तू आहेस, सगळ्यांचा लाडका मिट्टू. किती मस्त चोच आहे रे तुझी, एकदम लाल भडक. आणि तुझ्या शरीराचा रंग पण किती सुंदर आहे, एकदम हिरवागार. तुला तर लोक आवडीने पाळतात आणि खायला प्यायला घालतात. किती मस्त जीवन आहे ना तुझं. कावळ्याचं हे बोलणं ऐकून पोपट म्हणाला, झालं तुझं बोलून, आता माझं ऐक. तू एक म्हण ऐकली असशील, दुरून डोंगर साजिरे. म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्याचं आयुष्य स्वतःच्या आयुष्यापेक्षा चांगलं वाटतं. आणि माझ्या हिरव्यागार रंगाबद्दल म्हणायचं तर अरे हा काय रंग आहे हिरवा. झाडाच्या ह्या हिरव्या पानांमध्ये आम्ही कुणाला दिसत पण नाही. आणि पाळण्याबद्दल म्हटलं तर लोक कशामध्ये पाहतात आम्हाला? पिंजऱ्यातच ना. आणि पिंजऱ्यात कुणी पक्षी आनंदी राहिलाय का कधी? आणि खायला काय देतात तर मिरची, ती पण हिरवीच. अरे आमचा हिरवा रंग असला म्हणून काय झालं, सगळंच हिरवं. घर पण हिरवं, अन्न पण हिरवं. ऊब आलाय नुसता या हिरव्या रंगाचा. आणि आज तू परत या हिरव्या रंगाची आठवण करून दिलीस मला. चल चालता हो इथून, पळ लवकर, नाहीतर आम्ही सर्वजण मिळून तुझी धुलाईच करू. पोपट रागावलेला बघून कावळा तिथून सटकला आणि पुन्हा साधूबाबांजवळ आला आणि म्हणाला, बाबा, बरं झालं मी पोपटाला भेटून आलो. त्याचं आयुष्य तर माझ्यापेक्षाही बिकट आहे. फक्त लांबून बघायलाच सुंदर वाटतं त्याचं आयुष्य. त्यावर साधूबाबा त्याला म्हणाले, आता मला नक्की सांग की तुला काय बनायचं आहे ते. कारण मला तर बाबा वाटतं की देवाने प्रत्येक प्राणीमात्राला त्याच्याप्रमाणे बरोबरच बनवले आहे. लोक विनाकारणच इतरांचं जीवन बघून दुःखी होतात. अजून पण तुला कुणी वेगळं बनायचं आहे का? साधूबाबांच्या ह्या बोलण्यावर कावळ्याने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, बाबा, मला एक अजून शेवटचा प्रयत्न करायचा आहे. त्यावर महात्माजी त्याला म्हणाले, हे बघ, आता ही शेवटची संधी आहे हा. आता काय ते ठरव आणि मला सांग. त्यानंतर मी पुन्हा माझ्या साधनेत लीन होऊन जाईन. कावळा म्हणाला, ठीक आहे बाबा, तुम्ही फायनली मला मोर बनवा. मोरा एवढं सुंदर आयुष्य कुणाचं असू शकत नाही. तुम्ही पटकन मला मोर बनवून टाका. किती सुंदर विविध रंगछटा आहेत त्याला. त्यावर बाबा कावळ्याला पुन्हा म्हणाले, एक वेळ त्याला सुद्धा भेटून आलास तर बरं होईल. काय माहीत त्याचं पण काही दुःख असेल तर. कावळ्याने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, नाही बाबा, त्याची काहीच गरज नाही. मोराला तर काही दुःख असू शकत नाही. अहो, तो तर राष्ट्रीय पक्षी आहे ना. त्यावर साधूबाबा हसून म्हणाले, अरे राष्ट्रीय पक्षी असो वा आंतरराष्ट्रीय, तू एकदा भेटून तर ये त्याला. कावळा म्हणाला, ठीक आहे बाबा, तुम्ही एवढा आग्रह करताय तर जाऊन भेटून येतोच त्याला. असे म्हणून कावळा उडून गेला मोराकडे. तो मोराला म्हणाला, मोर दादा, किती रंगीबेरंगी पिसारा आहे ना तुमचा. राष्ट्रीय पक्षी आहात तुम्ही. तुम्हाला त्रास देण्याची कुणाचीच हिंमत नसणार. तुमचा थाट काही औरच आहे. तुम्ही जेव्हा पिसारा फुलून नाचताना तेव्हा ते पाहण्यासाठी लोक वेडे होतात. एवढेच नाही तर ज्या विषारी सापाला सर्वजण घाबरतात तो सुद्धा तुमचं भक्ष्य आहे. किती शानदार जीवन आहे ना तुमचं. कावळ्याची प्रशंसा ऐकून मोर म्हणाला, आयुष्य माझं आहे आणि त्याबद्दलची सगळी माहिती तुला आहे असं तुला वाटते का? मी कसं जगतोय ते माझं मलाच माहीत. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. तुला काय माहीत रे माझी व्यथा. मला तोंड उघडायला लावू नको, जा इथून.
मोराचं हे बोलणं ऐकून तर कावळ्याला धक्काच बसला. तो मोराला म्हणाला, म्हणजे मोर दादा, तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुखी आनंदी नाही आहात? त्यावर दुःखी झालेला मोर म्हणाला, आनंदी? अरे आनंद काय असतो हे मी विसरूनच गेलो आहे. तू स्वतःच विचार कर की जिवंतपणी ज्यांची पिसे त्यांच्या शरीरातून उपटून काढली जातात तो आनंदी कसा राहील? फक्त नावालाच राष्ट्रीय पक्षी आहे मी. सरळ सरळ कोणी माझी शिकार करू शकत नाही, पण लपून छपून हे शिकारी आमची शिकार करतातच, ह्या सुंदर रंगीबिरंगी पिसांसाठी. अरे आम्हाला मारून आमची पिसं ओरबाडून ती विकली जातात बाजारात. हे माहीत आहे का तुला? आम्हाला माहीत नसते रे की उद्याचा दिवस आम्हाला पाहायला मिळेल की नाही. माहीत नाही देवाने मला मोर का बनवलं. त्यापेक्षा मला तुझ्यासारखा काळा कलुटा कावळा बनवलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. काय बोलताय मोर दादा तुम्ही? हा काळा रंग पण काय रंग आहे? त्यावर मोर म्हणाला, इथे आमच्या जीवावर आले आणि तुला रंगाचं पडले. मोराचं हे बोलणं ऐकून कावळा म्हणाला, ना तर हंस सुखी आहे, ना तर पोपट सुखी आहे, आणि ना तर तू सुखी आहेस. मग या प्राणीमात्रांमध्ये कोण खुश आहे, कोण आनंदी आहे, कुणाचं आयुष्य सगळ्यात सुखी आहे? त्यावर मोर म्हणाला, अरे मूर्खा, तुझं या जगामध्ये सगळ्यात सुखी तू आहेस. त्यावर कावळा म्हणाला, ते कसं? मग मोराने त्याला समजून सांगितलं. अरे तू चिकन बिर्याणी ऐकलेस? कावळा म्हणाला, हो. मटन बिर्याणी ऐकलेस? कावळा म्हणाला, हो. पण कधी कावळा बिर्याणी ऐकली आहेस का? त्यावर कावळा म्हणाला, नाही. त्यावर मोर म्हणाला, म्हणूनच तर म्हणतोय मी की तुझं जीवन सगळ्यात सुखी आहे. तुला ना तर जीवाचा धोका आहे, ना तर पिंजऱ्यात राहण्याचा. आरामात हवं तसं स्वतंत्रपणे तू तुझं आयुष्य जगत आहेस. सगळ्यांपेक्षा आरामात सुखाने तर तू जगतो आहेस. हे सर्व ऐकून कावळा शांत झाला आणि विचार करू लागला की मी आजपर्यंत माझ्या रंग, रूप आणि आवाजासाठी देवाला दोष देत राहिलो. दुसऱ्यांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजत आलो. पण माझंच जीवन इतर प्राणीमात्रांपेक्षा सगळ्यात सुखी आहे, आनंदी आहे. कावळा भरभर उडत साधूबाबांकडे गेला व त्यांना त्याने सर्व हकीकत सांगितली. आणि त्याच वेळी त्याने शपथ घेतली की मी आजपासून माझ्या जीवनाची तुलना इतर कुणाशीही करणार नाही. देवाने मला जसं बनवलंय त्यामध्ये मी खुश आहे. मी सर्वांत श्रेष्ठ आहे, सर्वांमध्ये मी सुखी आहे, सर्वात आनंदी आहे. कावळ्याचे हे बोलणे ऐकून साधूबाबांनी मंदस्मित केले आणि ते पुन्हा आपल्या साधनेमध्ये लीन झाले. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेतील कावळ्याप्रमाणेच आपली अवस्था आहे. आपण सुद्धा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी देवाला दोष देत असतो आणि नेहमीच आपण आपल्या आयुष्याची इतरांच्या आयुष्याबरोबर तुलना करत असतो. आजच्या कथेवरून एक गोष्ट तुमच्या लक्षात नक्की आली असेल, ती म्हणजे राजा असो की रंक, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या जीवनाची कसोटी वेगळी आहे. संघर्ष, दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला असतात. फक्त त्याचं प्रमाण आणि स्वरूप वेगळं असतं. म्हणूनच देवाने आपल्याला जे आयुष्य दिलंय ते आपल्याला आनंदाने, सुखा समाधानाने जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण इतरांशी तुलना करणं थांबवलं पाहिजे. तर अतिशय बोधप्रद अशी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशाच एका सुंदर दर्जेदार कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.